नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण लहानपणीतल्या आठवणीतला पारंपरिक पदार्थ बघणार आहोत। आपली आई आणि आजी शिळ्या राहिलेल्या चपात्यांपासून जो पदार्थ बनवायचा तोच पदार्थ मी आज घेऊन आलेली आहे। रेसिपी अगदी साधी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे रात्रीच्या शिळ्या राहिलेल्या 2 चपात्या मी घेतलेल्या आहेत आणि सोबतच एक लहान टमाटा, कांदा आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कोरडं साहित्य हे आपण पुढे बघूयात। तर इथे मी शिळ्या राहिलेल्या चपात्यांचे तुकडे करून घेणार आहेत। अगदी हाताने आपण रफली तुकडे करून घेतले, थोडे मोठ्या मोठ्या आकाराचे तरी देखील चालतील किंवा अगदी चाकूने केलेत तरी देखील चालतील। तर इथे चपातीचे मध्यम आकाराचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। यात मी 1.5 पळी तेल घालून घेते। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। यात घालूयात मोहरी आणि मोहरी छान तडतडत आली की यात आपण घालूयात जिरं आणि यात आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात। यात बरेच जण शिल्लक राहिलेली डाळ देखील घालतात, पण इथे आपण डाळीचा वापर करणार नाही आहोत। अगदीच साधी रेसिपी ठेवणार आहोत। तर कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मीडियम ठेवून घ्यायची आहे आणि थोडंसं आपण यात मीठ घालूयात जेणेकरून कांदा हा पटकन मऊ होईल आणि हलकासा छान तो गुलाबी रंगाचा परतला जाईल। तर अगदी थोडंसं मीठ घालून घेऊयात आपण आणि कांदा थोडा अर्धवट झाला ना, म्हणजे शिजला ना, की त्यात आपण ठेचून घेतलेला लसूण घालून घेऊयात। अगदी सुरुवातीला लसूण घातलात ना, मग तो करपतो, म्हणून आता आपण यात लसूण देखील घालून घेतलेला आहे आणि लसूण ठेचताना मी बऱ्याच प्रमाणात मीठ घातलं होतं, त्यामुळे आता रेसिपीमध्ये गरज लागली तरच आपण मीठ घालून घेणार आहोत। तर आता लसूण देखील छान परतून झालेला आहे आणि कांदाही गुलाबी झालेला आहे। तर आता आपण यात टमाटा घालून घेऊयात आणि टमाटाही अगदी छान मऊ होईपर्यंत परतून घेऊयात। रेसिपी अगदी साधी आहे आणि यामुळे लहानपणीच्या आठवणीही जाग्या होतात। तर आता यात आपण घालूयात पाव चमचा हळद, आवडीप्रमाणे आपण इथे लाल तिखट घालून घेणार आहोत आणि अगदी चिमूटभर हिंग। आता आवडीप्रमाणे इथे तिखट देखील घालून घेऊयात। खूप जास्त तिखट मी इथे करणार नाही आहे, खूप जास्त मसाले नाही आहे, अगदी फक्त तिखट, हळद, मीठ एवढेच आणि कांदा, टमाटा। खूप साधी सिंपल रेसिपी आहे, पटकन होते। आणि आता आपण यात घालूयात पाणी। तर इथे मी सुरुवातीला थंड पाण्याचा वापर करून घेते आणि आपल्याला जर जास्तीचं पाणी लागलंच तर नंतर मग आपण गरम पाणी यात घालून घेणार आहोत। तर आता पाणी घालून छान हे ढवळून घ्यायचं आहे। यात सुरुवातीलाच भरपूर मीठ घातल्यामुळे मी आता मीठ घालत नाही आहे, गरज लागली तर आपण थोडंसं मीठ इथे घालूयात। तर पाण्याला अगदी छान उकळ आलेली आहे आणि पाण्याला उकळ आली की पुन्हा आपण त्याला ढवळून घेऊयात आणि आता यात आपण चपातीचे केलेले तुकडे घालून घेऊयात। आणि जर आता आपल्याला पाण्याची कमतरता जाणवली, म्हणजे थोडं पाणी कमी वाटलं, तर आपण यात गरम पाणी करून घालायचं आहे। तर सुरुवातीला आपण चपाती घातल्यावर छान ते मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोडंसं यात पाण्याची गरज आहे असं वाटतंय, तर मी इथे गरम पाणी घालून घेते अगदी थोड्या प्रमाणात। आणि चपाती तर आपली भाजलीच असते, त्यामुळे खूप तिला शिजवण्याची गरज नसते। तर आपण अगदी 1 ते 2 मिनिटभर याला वाफ काढून घेणार आहोत। झटपट ही रेसिपी तयार होते आणि खूप छान लागते, नक्कीच करून बघा। तर आता आपण 1 मिनिटभर यावर झाकण ठेवणार आहोत आणि अगदी हलकीशी याला वाफ काढून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटात अगदी छान हे वाफले जातात। तर आता आपण बघूयात, बघा सुरेख याला वाफ बसलेली आहे आणि चपाती आपण आता फ्रीजमध्ये ठेवतो, त्यामुळे साहजिकच नरम असतं, त्यामुळे खूप त्याला जास्त वाफ बसू द्यायची गरज नसते। तर आपली अगदी झटपट अशी शिळ्या चपातींपासूनची रेसिपी ही तयार आहे। छान लागते, सुरेख लागते आणि कधी कधी अशी रेसिपी करून खायला काहीच हरकत नाही, अगदी लहानपणात गेल्यासारखं वाटतं। तर आपला शिळ्या चपातींपासूनचा पारंपरिक पदार्थ तयार आहे। आमच्याकडे याला चिकोल्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि हा झटपट पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।